मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या 11 जागांमधील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग। इथे रीचेबल नॉट रीचेबलचा खेळ दिवसभर सुरू राहिला, तो किरण सामंत यांच्यामुळे। अखेर मतदानाला 15 मिनिटं बाकी असताना पाली या मूळ गावी मतदानासाठी किरण सामंत आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। सिम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रीचेबल होतं असं त्यांनी सांगितलं। याच रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध उबाठा शिवसेनेचे विनायक राऊत असा सामना आहे, तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत स्वतः याच मतदारसंघातून इच्छुक होते, त्यामुळे ते नॉट रीचेबल झाल्यानं चर्चांना उधाण आलं। तिकडे आज सकाळी कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला। नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा लढत आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। राऊत यांच्या कन्या रुची राऊत या फर्स्ट टाइम व्होटर होत्या, त्यांनी पहिल्यांदाच मतदान केलं। आज मतदान असलेला कोकणातील दुसरा मतदारसंघ म्हणजे रायगड। तिथे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते अशी लढत आहे। सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आणि कुटुंबियांनी रायगडच्या सुतारवाडीमध्ये मतदान केलं। शिवसेनेचे आमदार मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत, तर फायर ब्रँड नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये मतदान केलं। या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात। उद्या 7:56 पुन्हा भेटू। पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।